तर नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी आहे शुद्ध देशी तुपापासून बनवलेले खोबऱ्याचे लाडू. तर चला पाहू. तर प्रथमतः मी 4-5 चमचे तूप घेतलेलं आहे देशी गाईचं. तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता. त्यानंतर मी 4 वाटी ओले खोबरे किसून घेतलेले ते त्यामध्ये मी टाकणार आहे. आपल्याला तूप जास्त कडवून घ्यायचं नाही, सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ओलं खोबरं आपलं कढईला चिकटणार नाही. जोपर्यंत ओल्या खोबऱ्याचा खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर आपण बारीक केलेली वेलची आणि साखर त्यामध्ये टाकायची आहे. वेलची मी 4-5 पाकळ्याच घेतलेल्या आहेत. छान प्रकारे हलवून घेऊया आपण. यामध्ये तुम्ही साधा गूळ पण टाकू शकताय. मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे बारीक केलेली. छान प्रकारे एकजीव झालेला आहे. त्यानंतर मी 2 वाटी त्यामध्ये दूध टाकलेलं आहे. जोपर्यंत त्यामधील दूध आटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. तर आपलं दूध आटत आलेलं आहे. छान असा खमंग वास येत आहे. त्यानंतर आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया. छान असे त्याचे गोळे करून घेऊया. जर तुम्हाला लाडवामध्ये तूप कमी हवे असेल तर तुम्ही तूप कमी घेऊ शकता. याची तुम्ही बर्फी करू शकता. तर अशा प्रकारे आपले शुद्ध देशी तुपापासून बनलेले खोबऱ्याचे लाडू तयार आहेत. तुम्ही बघू शकता छान असे तयार झालेले आहेत. चवीलाही खूप छान झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. व माझ्या या रेसिपीला शेअर व लाईक करायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.